जय श्रीकृष्ण दोस्तों, आज आपण 29 आणि 30वा श्लोक पाहत आहोत. श्लोक 29. सम्मोहम सर्वभूतेषु न मे देशोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम्. अहम मी सर्वभूतेषु सर्व प्राण्यात समाह समान आहे. न तर कोणी. मे माझ्या द्वेषः द्वेषाचा विषय. अस्ति आहे. न कोणी. प्रियः प्रेमाचा विषय आहे. तू परंतु ये जे भक्त्या प्रेमपूर्वक माम माझे भजंती भजन करतात ते मयी माझ्यात आहेत. च आणि अहम अपि मीही तेषु त्यांच्यात आहे. मी संपूर्ण प्राण्यात समान त्या प्राण्यात न तर कोणी माझ्या द्वेषाचा विषय आहे आणि न कोणी प्रेमाचा विषय आहे. परंतु जे प्रेमपूर्वक माझे भजन करतात ते माझ्यात आहेत आणि मीही त्यांच्यात आहे. श्लोक 30. अपि चेष्टु दुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव स मर्त्यव्यः सम्यग्व्यवसितो हि सः चेतः. जर कोणी दुराचाराती अपि दुराचाराद्वारीही अनन्यभक्त होऊन माम माझे भजते भजन करतो सहा त्याला साधुहा एव साधूच मंतव्य मानले पाहिजे. ही कारण की सहा त्याने सम्यक फार चांगल्या व्यवस्थितः रीतीने निश्चय केला आहे. जर कोणी दुराचारीही अनन्यभक्त होऊन माझे भजन करतो तर त्याला साधूच मानले पाहिजे. कारण की त्याने फार चांगल्या रीतीने निश्चय केला आहे. अशा प्रकारे 30व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. आणि जो भी आता हे व्हिडिओ बघतात त्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण पूर्ण व्हिडिओ पाहत जावे. लाईक करा, शेअर करा आणि आपले हे भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर जे दिव्य ज्ञान सांगितले मानवाच्या कल्याणासाठी ते आपण ऐकून आपला उद्धार करून घ्यावा. धन्यवाद.